ठीक है। हॅलो. सर चालू करू शकतो ना आपण आता? हॅलो. हॅलो हॅलो. हा बोला ना सर. हा चालू करू शकतो ना आपण? हो हो चालू करू शकतोय. एक मिनिट हा, मी भट सरांना बोलते. भट सर आवाज येतोय का? भट सर. लाईनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट हा, मी विचारून घेते. आवाज येतोय मॅम? हो. आता येतोय का आवाज अर्चना मॅडम? हो हो सर आता येतोय. हा, मी ते ब्ल्यूटूथ ट्राय करत होतो पण तो काय कनेक्ट होत नाहीये. ओके ओके ओके. अं, ठीक आहे. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. चालू करायचं का? येस सर. हॅलो. येस सर. सर अं? येस सर. येस सर, चालू करू शकतो. हो. काल कोणाची ओळख राहिली का करून द्यायची? फक्त मनीष सर राहिले होते. ओळख राहिली. मनीष, ओळख करून देताय का तुम्ही? होय सर. सर माझं नाव मनीष धामगाय. मी गोंदिया जिल्ह्यावरून आहे सर. महाराष्ट्र, गोंदिया जिल्हा. हा. आणि मी सर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. अच्छा. आणि आणि मी ह्या फील्डमध्ये म्हणजे उतरू इच्छित आहे, कारण की मी
म्हणजे लहान मोठे म्हणजे ट्रेड त्यामध्ये करत असतो. म्हणजे कोणाचं प्लॉट वगैरे विक्री वगैरे असेल, कोणाचं जमीन वगैरे विक्री असेल, ओके त्यामध्ये मी सध्या असतो सर. ओके हो. ठीक आहे. आणि मला वाटतं ते अबीर बरन ते आज जॉईन नाही झाले का? ते नाही झाले सर आज जॉईन. त्यांना कॉल केला होता मी, हो बोलले होते मला. ओके. त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असतो. कशाचा? सिग्नलचा? हा, प्रॉब्लेम असतो ओके तर ते रेकॉर्डेड प्रेफर करतील जास्त. ओके, काही हरकत नाही. आपण चालू करूया आजचं सेशन. हो. तर काल आपण बेसिकली या ऍक्ट विषयी प्रिलिमिनरी माहिती घेतली होती आणि काही डेफिनेशन्स आपण बघितल्या होत्या. तर ही त्याची शेवटची स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये आपण कमेन्समेंट सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट या डेफिनेशन शेवटी बघितल्या होत्या. ठीक आहे, आपण इथनच पुढे चालू करूया. आता आज आपल्याला बेसिकली प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन कडे वळायचंय. तर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन जे आपण म्हणतो, रेरावरती जो प्रोजेक्ट रजिस्टर केला पाहिजे, तर तो कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट रजिस्टर व्हायला पाहिजेत किंवा कुठल्या प्रोजेक्टला एक्झम्पशन आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण बघू. प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन साठी लागणारी काही महत्वाची डॉक्युमेंट्स आपण बघूया आणि त्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाला तर या डॉक्युमेंटची काही फॉर्मॅट्स आपण बघूया. तर जसं आपण काल बघितलं की रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट हा जो ऍक्ट आहे, हा इम्प्लिमेंट झाला म्हणजे 1 मे 2017 पासून इम्प्लिमेंट झाला फुल्ली. ठीक आहे. तर सुरुवातीला जे रजिस्ट्रेशन प्रोजेक्टचं होतं, त्याला बेसिकली 3 महिन्याची मुदत दिली होती. आणि कुठल्या प्रोजेक्टला मुदत दिली होती, तर 1 मे 2017 रोजी जे प्रोजेक्ट ऑन गोईंग होते, पण ज्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं नव्हतं, अशा सगळ्या प्रोजेक्ट्सना रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं होतं. त्याला इनिशियली 3 महिन्याची मुदत दिली होती. तर या गोष्टी कालच्या ह्याच्यात आपण बघितल्यात. आता आज जो आहे तो बेसिकली प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन कुठल्या कुठल्या प्रोजेक्टला रिक्वायर्ड आहे आणि महारेरावर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण ते कुठल्या कुठल्या प्रोजेक्टला रिक्वायर्ड आहे ते बघूया आपण. तर वरचे जसे आपण म्हटलं ना की या प्रोजेक्ट जे इनकम्प्लीट होते, ऑनगोईंग होते, ज्यांना कम्प्लिशन नव्हतं मिळालं, त्यांना 3 महिन्याची मुदत दिली होती. पण बिसाइड्स दॅट प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन अथॉरिटी इतर प्रमोटर डेव्हलपर्सनाही करायला सांगू शकते, जे डेव्हलप होत आहेत आणि प्लॅनिंग एरियाच्या बाहेर आहेत. म्हणजे आपण महापालिकेची हद्द किंवा असे प्रकारचे जे म्हणतो ना, तर त्या प्लॅनिंग एरियाच्या बाहेर आहेत, अशा प्रोजेक्टलाही रजिस्ट्रेशन करायला ते सांगू शकतात त्यावेळेला. रजिस्ट्रेशन शिवाय प्रमोटरला ऍडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग, बुकिंग, सेलिंग किंवा सेलची ऑफर देणं किंवा लोकांना इन्व्हाइट करणं प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, तर प्रॉपर्टी इन एनी फॉर्म, म्हणजे प्लॉट असेल, अपार्टमेंट असेल, बिल्डिंग असेल, तर कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी इन्व्हाइट करणं. आणि ते कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, इन एनी रिअल इस्टेट प्रोजेक्ट किंवा त्या प्रोजेक्टच्या पार्टमध्ये, विदाउट रजिस्टरिंग रिअल इस्टेट प्रोजेक्ट विथ रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी एस्टॅब्लिश्ड अंडर दिस ऍक्ट. तर ही कोणतीही गोष्ट करायला परवानगी नाहीये प्रमोटरला विदाउट रजिस्ट्रेशन. म्हणजे प्रायमरीली रजिस्ट्रेशन हे प्रत्येक प्रोजेक्टला रिक्वायर्डच आहे. पण त्याच्यामध्ये काही प्रोजेक्टला एक्झम्पशन आहे. कुठल्या प्रोजेक्टला एक्झम्पशन आहे ते आपण बघूया. की 100% प्रोजेक्ट रजिस्टर्ड
व्हायला पाहिजेत, पण त्यातनं कुठल्या कुठल्या प्रोजेक्टला सूट आहे ते आपण बघूया. आता हे सूट असणारे प्रोजेक्ट जेव्हा बघतो आपण, तर त्याच्या टर्म्स कंडिशन या बऱ्याच कॉम्प्लेक्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये इफ्स आणि बट्स बरेच आहेत. तर कुठले कुठले प्रोजेक्ट्स याला एक्झम्पशन आहे हे आपण बघूया. Where the area of land proposed to be developed does not exceed 500 square meters. जर तो प्लॉट ज्याच्यावर डेव्हलपमेंट होणार आहे किंवा ज्याच्यावर प्रोजेक्ट होणार आहे त्याचा एरिया 500 स्क्वेअर मीटरच्या आत असेल किंवा 500 स्क्वेअर मीटरच्या पुढे नसेल, तर त्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन मधून एक्झम्पशन आहे. किंवा the number of apartments proposed to be developed does not exceed 8 inclusive of all phases. जर त्या प्रोजेक्ट मध्ये 8 पेक्षा जास्त अपार्टमेंट्स किंवा युनिट्स नसतील तर त्या प्रोजेक्टला एक्झम्पशन आहे. आता ही कंडिशन जी आहे, एवढी एकच कंडिशन महत्वाची आहे जी प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन एक्झम्पशन साठी ऍप्लिकेबल आहे. तर आता या दोन कंडिशन्स आपण बघितल्या, या दोन्हीपैकी एक जरी कंप्लाय होत असेल तरी प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आता यापैकी समजा एखादा प्रोजेक्ट आहे ज्याचा एरिया 500 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी आहे, समजा तो 400 स्क्वेअर मीटर आहे, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट्स हे 8 किंवा 8 पेक्षा जास्त आहेत, समजा 10 आहेत, तर त्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. समजा एखादा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट 7च आहेत, पण त्या प्लॉटचा एरिया ज्याच्यावर हा प्रोजेक्ट होणार आहे त्याचा एरिया 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल, तरी या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आता हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आपण जेव्हा म्हणतो ना, त्यावेळेला सेल्सची ऍक्टिव्हिटी त्यात इन्व्हॉल्व असणं अतिशय आवश्यक आहे, किंवा सेल्सची ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असलेलेच प्रोजेक्ट बेसिकली रजिस्ट्रेशनला जातात. आता याच्यामध्ये या दोन कंडिशन पैकी एक जरी कंप्लाय होत असेल आणि सेल्स हा जर पर्पज असेल त्या प्रोजेक्टचा, तर डेफिनेटली हा प्रोजेक्ट रेराकडे रजिस्टर करायलाच लागतो कंपल्सरी. आता मी स्वतःसाठीच सगळं बांधतोय, समजा 5000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आहे आणि मला काहीच विकायचं नाही, तर मला प्रोजेक्ट रजिस्टर करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता ही आजच्या घडीला जी कंडिशन ऍप्लिकेबल आहे ती आज आहे, पण गव्हर्नमेंटकडे किंवा रेरा अथॉरिटीकडे हा एक बेसिकली त्यांच्याकडे असणारा हा एरिया आहे की ते ही दोन्ही लिमिट रिड्यूस करू शकतात. म्हणजे 5000 स्क्वेअर मीटर, 500 स्क्वेअर मीटरचा प्लॉट किंवा 8 पेक्षा जास्त युनिट याला ते उद्याला कमी पण करू शकतात. त्यांना जे अप्रोप्रिएट वाटेल त्याप्रमाणे ते त्या 500 ला 400 पण करू शकतील किंवा 8 युनिटला 6 पण करू शकतील. पण आजचा प्रिव्हेलिंग लॉ जो आहे त्यांचा त्याप्रमाणे 500 स्क्वेअर मीटर पेक्षा मोठा प्लॉट असेल किंवा 8 युनिट पेक्षा जास्त युनिट्स असतील तर आज प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. यापैकी कुठलीच कंडिशन ऍप्लिकेबल नसेल तर रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालतंय. म्हणजे 400 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे आणि 6 युनिट आहेत, तर रजिस्ट्रेशन एक्झम्पशन आहे. पण 500 स्क्वेअर मीटर किंवा 8 युनिट यापैकी एक कोणताही क्रायटेरिया कंप्लाय करत असेल तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. अजूनही काही प्रोजेक्टला याच्यामध्ये एक्झम्पशन आहे. तर ते कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत, तर सुरुवातीला जेव्हा ऍक्ट ऍप्लिकेबल झाला किंवा इनफोर्स झाला किंवा अंमलात आला त्यावेळेला जर प्रमोटरला
कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली या रजिस्ट्रेशन मधून बाजूला पडले, म्हणजे त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही. आता ही 2017ची गोष्ट आहे. त्यावेळेला ज्यांना कम्प्लिशन मिळालं असेल त्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशनची गरज नव्हती. एखादा प्रोजेक्ट रिनोव्हेशनचा आहे किंवा रिपेअरचा आहे किंवा रिडेव्हलपमेंटचा आहे, ज्याच्यामध्ये सेल्स किंवा मार्केटिंगची ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व नाहीये, ठीक आहे, आणि कोणीही नवीन मेंबर याच्यामध्ये ऍड होत नाहीये. समजा एखादी छोटीशी सोसायटी आहे किंवा सोसायटी आहे बेसिकली एक, समजा ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त युनिट आहेत, 10 युनिट आहेत समजा, पण आत्ताचे एक्झिस्टिंग जे ओनर्स आहेत, युनिट ओनर्स किंवा फ्लॅट ओनर्स, ते स्वतःच तो प्रोजेक्ट डेव्हलप करते, त्याच्यात कुठलीही सेल्सची ऍक्टिव्हिटी नाहीये, नवीन एकही मेंबर बाहेरनं ऍड होत नाही. तर अशा प्रोजेक्टला सुद्धा रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. म्हणजे त्याचा एरिया जरी 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त होत असेल आणि युनिट्सही 8 पेक्षा जास्त असतील, पण सेल्सची ऍक्टिव्हिटी नाहीये, ते आत्ताचे एक्झिस्टिंगच 10 लोक आहेत, तेच तिथे नव्याने रिडेव्हलपमेंट करतात आणि तेच त्याच्यात राहणार आहेत, तर त्यांना रिअल इस्टेट रेराकडे रजिस्ट्रेशनची गरज नाही बेसिकली. तर आपण कुणाला रजिस्ट्रेशनची गरज नाही बघितले, तर हे एक्सेप्शन सोडले तर प्रत्येक प्रोजेक्ट हा रजिस्टर्ड व्हायला पाहिजे रेरावरती, ठीक आहे. 2-3 एक्सेप्शन्स आहेत, ते तेवढे एक्सेप्शन सोडले तर प्रत्येक प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. म्हणजे आता तुम्ही या जर टर्म्स कंडिशन्स बघितल्यात तर एखादाच प्रोजेक्ट असा असू शकेल की ज्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही, अदरवाईज सगळ्या प्रोजेक्टला रजिस्ट्रेशनची गरज आहे ऑलमोस्ट. कारण आपल्या बघण्यात जेवढे प्रोजेक्ट येतात त्या सगळ्यांचं मॅग्निट्यूड आयदर 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असतं किंवा 8 पेक्षा युनिट जास्त असतात, आणि विदाउट सेलिंग कोणताही प्रोजेक्ट जनरली पुढे जात नाही. आता एखादा डेव्हलपर असेल जो म्हणाला की मी प्रोजेक्ट सुरू केल्यापासून प्रोजेक्ट कंप्लीट करेपर्यंत, कंप्लिशन सर्टिफिकेट येईपर्यंत सेल्सची ऍक्टिव्हिटीज करणार नाही, तर असा प्रोजेक्ट सुद्धा याच्यातनं एक्झम्प्ट होऊ शकतो. कंप्लिशन नंतरच सेल करणार आहे असा एखादा समजा डेव्हलपर असेल की त्याला मध्ये अजिबात सेल्सची ऍक्टिव्हिटी करायचीच नाहीये, प्रोजेक्ट चालू केला, कंप्लीट केला, कंप्लिशन सर्टिफिकेट आल्यानंतर 1 स्ट्रोक सेल केला, तर त्याला सुद्धा याच्यातनं एक्झम्पशन आहे. अनेक प्रोजेक्ट जे आहेत आपण बघतो, तर ते प्रोजेक्ट फेजेस मध्ये होत असतात, म्हणजे फेज 1, फेज 2, फेज 3 अशा प्रकारे ते प्रोजेक्ट कंप्लीट होतात. तर या प्रोजेक्टला प्रत्येक फेजसाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यांना वेगळं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं या कायद्याप्रमाणे. जेव्हा 2017 मध्ये हा कायदा अंमलात आला त्यावेळेला फुल्ली ऑपरेशनल यांचं वेब बेस्ड ऑनलाईन सिस्टीम नव्हती, तर त्यांना अथॉरिटीसाठी 1 वर्षाची मुदत दिली होती. एका वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे वेब बेस्ड ऑनलाईन सिस्टीम या ऍप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तयार करायची होती आणि ऑपरेशनल करायची होती. तर आता ही ऑनलाईन सिस्टीम फुल्ली ऑपरेशनल आहे आणि सगळीच्या सगळी जी काय रजिस्ट्रेशन किंवा इतर गोष्टी होतात या रेराशी रिलेटेड, तर त्या सगळ्याच्या सगळ्या आता ऑनलाईनच होतात. आता कुठलीही सिस्टीम ऑफलाईन नाहीये. सुरुवातीला कदाचित थोडे दिवस
ऑफलाईन होती, पण आता हे सगळं ऑनलाईनच आहे. तर प्रत्येक प्रमोटरला अप्लाय करावं लागतं या अथॉरिटीकडे फॉर रजिस्ट्रेशन ऑफ रिअल इस्टेट प्रोजेक्ट. आणि त्याबरोबर त्या रजिस्ट्रेशन करताना त्याची जी ऍप्लिकेबल फी आहे ती त्यांना भरायला लागते, जे रूल्स रेग्युलेशन्स रेरानी घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे. आता हा जेव्हा ऍप्लिकेशन सबमिट करायचा असतो त्यावेळेला तो ऍप्लिकेशन पूर्णपणे सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये आहे, आणि जोपर्यंत युजर आय डी आणि पासवर्ड किंवा युजर अकाउंट क्रिएट होत नाही तोपर्यंत तो फॉर्म इथे विजिबल दिसत नाही. तर तो फॉर्म ए नावाचा फॉर्म आहे जो प्रत्येक प्रोजेक्टसाठी भरावा लागतो, आणि त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट प्रोजेक्ट ही इन्क्लूड आहे. आपल्याला जर आजच्या याच्यामध्ये वेळ मिळाला तर आपण या वेबसाईटला पण व्हिजिट करूया, आणि त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, ही गाईडलाईन उपलब्ध आहे. तर प्रमोटरला हा जेव्हा ऍप्लिकेशन करतो त्यावेळेला बरीच डॉक्युमेंट्स त्यांना ऍप्लिकेशन बरोबर सबमिट करायला लागतात. तर या ऍप्लिकेशन बरोबर कुठली कुठली डॉक्युमेंट यांना सबमिट करायला लागतात त्याची लिस्ट एक बघू आपण. त्याच्यात काही ठिकाणी आपल्याला क्वेश्चन रेज होतील, अडचणी असतील, हा फॉर्म कुठला आहे, काय आहे, आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टींची इन्फॉर्मेशन नसू शकेल, जी आपल्याला आपण ऑनलाईन आणि बाकी मोडमध्ये नंतर बघूया. तर एक फॉर्म ए इनिशियली भरायला लागतो प्रत्येक प्रोजेक्टसाठी. हा फॉर्म ऑनलाईन अवेलेबल आहे, आणि जेव्हा युजर आय डी पासवर्ड क्रिएट होतो त्या प्रोजेक्टसाठीचा त्यावेळेला तो डिस्प्ले होतो, आणि हा फॉर्म नंतर त्या प्रोजेक्टसाठी हा प्रमोटरला भरून द्यावा लागतो. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म बी, डिक्लेरेशन इन फॉर्म बी, हाही त्यांना भरायला लागतो. त्यानंतर हा सबमिट करायला लागतो. त्यानंतर पॅन कार्ड ऑफ दी प्रमोटर किंवा कंपनी, एखादी कंपनी फॉर्म झाली असेल आणि ती तो प्रोजेक्ट डेव्हलप करत असेल तर त्या कंपनीचं किंवा प्रमोटरचं पॅन कार्ड. लीगल टायटल रिपोर्ट इन फॉर्मॅट ए, यातली काही फॉर्मॅट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, ती फॉर्मॅट सुद्धा आपण बघूया. डिटेल्स ऑफ लीगल अँड फायनान्शियल इन्कम्ब्रन्स ऑन लेटर हेड ऑफ प्रमोटर विथ सिग्नेचर अँड स्टॅम्प. तर इन्कम्ब्रन्स म्हणजे बेसिकली बर्डन किंवा भार, त्याच्यावर लीगल काही डिस्प्यूट आहेत का, लीगल काही मॅटर चालू आहे का, किंवा या प्रोजेक्टवर किंवा या प्लॉटवर काही फायनान्शियल बर्डन आहे का, हेही सबमिट करायला लागतं रजिस्ट्रेशनच्या वेळेला. त्यानंतर कॉपी ऑफ सँक्शन लेआउट, म्हणजे आधी सँक्शनिंग घ्यावं लागतंय, नंतर रजिस्ट्रेशन होणार आहे. तर कॉपी ऑफ सँक्शन लेआउट, कॉपी ऑफ सँक्शन बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅन, और एनी ऑर्डर इन केस ऑफ प्लॉटेड डेव्हलपमेंट, म्हणजे जेव्हा प्लॉट पाडून विकायचे असतील तर एनी ऑर्डर सबमिट करायला लागेल ऍप्लिकेशन सोबत. कमेन्समेंट सर्टिफिकेट issued by the competent authority or any order in case of
प्लॉटेड डेव्हलपमेंट. जेव्हा तुमचा बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल होतो किंवा सँक्शन होतो त्यावेळेला कमेन्समेंट लेटर टू दॅट इफेक्ट इश्यू होत असतं. तर ते कमेन्समेंट लेटर सुद्धा सबमिट करायला लागतं या ऍप्लिकेशन सोबत. कमेन्समेंट सर्टिफिकेटशी रिलेटेड एक डिक्लेरेशन आहे फॉर्मॅट डी च्या अंडर, तर तेही सबमिट करायला लागतं. लेटेस्ट CER-SAI report obtained from CER-SAI वेबसाईट. तर CER-SAI ही जी आहे ती सेंट्रल रजिस्ट्री फॉर सिक्युरिटायझेशन ऍसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया. तर ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये बेसिकली इन्फॉर्मेशन काय असते, तर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टी युज्ड फॉर कोलॅटरल, म्हणजे कुठून तरी फायनान्शियल एड घेण्यासाठी, लोन घेण्यासाठी किंवा अशा प्रकारे प्रॉपर्टी जी यूज होते कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून, ती त्याच्या डिटेल्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या डिटेल्स ज्यांनी क्रेडिट किंवा लोन दिलेलं आहे, आणि त्याचसोबत बॉररची इन्फॉर्मेशन, जो लोन घेणार आहे त्याची इन्फॉर्मेशन, या सगळ्याची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते त्या वेबसाईटवर. त्यामुळे त्याचा रिसेंटली म्हणजे ऍप्लिकेशन पासूनच्या 10 दिवस आधी जास्तीत जास्त चा तो रिपोर्ट याच्या बरोबर अपलोड करायला लागतो. कारण प्रोजेक्ट व्हायबिलिटी त्याच्याशी कनेक्टेड आहे. प्रोजेक्ट तुमचा सक्सेसफुल होईल, फायनान्शियली स्टेबल आहे नाहीये, या सगळ्या गोष्टींशी हा रिपोर्ट कनेक्टेड आहे. त्यामुळे हा रिपोर्टही रिक्वायर्ड आहे. त्यानंतर CA सर्टिफिकेट लागतं स्टँडर्ड फॉर्म 3 जो आहे त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. आणि हे जे CA सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी CA आणि प्रमोटर या दोघांच्या सही शिक्क्यानेच अपलोड करायला लागेल. त्यानंतर प्रोफार्मा ऑफ अलॉटमेंट लेटर. ज्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा केव्हा सेल होईल तेव्हा तुम्ही इनिशियली कस्टमरला अलॉटमेंट लेटर देणार आहात, तर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता हा फॉर्मॅट जो आहे तो रेराने सुद्धा स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला आहे प्रत्येक डेव्हलपरसाठी, म्हणजे तो त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर तो स्टँडर्ड फॉर्मॅटच वापरावा अशी एक्सपेक्टेशन आहे. पण स्पेसिफिकली याच्यामध्ये काही तुम्हाला मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर म्हणून तुम्ही जो वापरणार आहात तो स्टँडर्ड अलॉटमेंट लेटरचा फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करायचा आहे. याच्यामध्ये जर काही तुम्हाला स्टँडर्ड पेक्षा वेगळं अलॉटमेंट लेटर करायचंय किंवा काही टर्म्स कंडिशन बदलायच्या तर त्याला डेव्हिएशन म्हणतात. तर हा डेव्हिएशन रिपोर्ट विथ रिस्पेक्ट टू मॉडेल कॉपी ऑफ ऍग्रीमेंट अलॉटमेंट लेटर हा तुम्हाला सबमिट करायचा जर डेव्हिएशन असेल स्टँडर्ड फॉर्मॅट व्यतिरिक्त. त्याचबरोबर तुम्हाला ऍग्रीमेंट फॉर सेल याचा सुद्धा फॉर्मॅट सबमिट करायचा आहे. आणि हा फॉर्मॅट सुद्धा रेरानी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यात फक्त प्रोजेक्ट डिटेल्स प्रत्येक ठिकाणी बदलतील. फ्लॅट नंबर बदलेल, प्रोजेक्ट डिटेल बदलतील, युनिट नंबर बदलेल, याच गोष्टी बदलतील. अदरवाईज त्यांनी तो स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला आहे. या स्टँडर्ड व्यतिरिक्त तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो बदल केलेला फॉर्मॅट विथ डेव्हिएशन रिपोर्ट, की हा डेव्हिएशन रिपोर्ट याच्यामध्ये हे चेंजेस केलेले आहेत आणि ते का केले ते हे तुम्हाला सबमिट करायला लागेल. त्यानंतर सेपरेट बँक अकाउंटच्या
डिटेल्स म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट स्पेसिफिक बँक अकाउंट ओपन करायचंय डेव्हलपरना किंवा प्रमोटरना. तर प्रत्येक प्रोजेक्टला वेगळं बँक अकाउंट असेल विथ नो इन्कम ब्रन्सेस, म्हणजे त्याच्यावर कोणताही बोजा नसलेलं नवीन बँक अकाउंट. ठीक आहे, प्रोजेक्ट स्पेसिफिक त्याला एस्क्रो अकाउंट म्हणतात. तर ते नवीन बँक अकाउंट त्याच्या डिटेल्स, राईट, तर सगळ्या डिटेल्स त्याच्यावर अपलोड करायच्यात. त्याच्या व्यतिरिक्त आणि काय काय अपलोड करायचे, काय काय डॉक्युमेंट द्यायचे. The plan of development works to be executed in proposed project and proposed facilities to be provided thereof, including firefighting facilities, drinking water facilities, emergency evacuation services and use of renewable energy. तर या प्रोजेक्ट मध्ये जे काही डेव्हलपमेंट वर्क होणार आहे तर त्याच्या स्पेसिफिक डिटेल्स सुद्धा सबमिट करायच्यात. प्रोजेक्ट लोकेशन डिटेल्स द्यायच्यात with clear demarcation of land dedicated for the project along with its boundaries, including latitude and longitude of the end points of the project. अक्षांश रेखांश पूर्ण द्यायचे त्यांना. सो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे दोन्ही सकट डिटेल लोकेशन सबमिट करायचे प्रोजेक्टचं. The number, type and the carpet area of apartments for sale in the project along with the area of the exclusive balcony or veranda area and the exclusive open terraces areas, terrace areas, apartment with the apartment if any. So प्रत्येक डिटेल नंबर, टाईप, कार्पेट एरिया आणि त्याच्याशी रिलेटेड बाल्कनी, व्हरांडा, टेरेस, ओपन टेरेस या सगळ्याचा एरिया, ह्या सगळ्या डिटेल्स द्यायच्या. प्रत्येक युनिट साठीची डिटेल द्यायची बेसिकली. नंबर अँड एरियाज ऑफ गॅरेज फॉर सेल इन दी प्रोजेक्ट. तर गॅरेज जर बघितलं तुम्ही तर गॅरेजची संकल्पना आता बऱ्यापैकी कमी झाली, पण पूर्वीच्या प्रोजेक्ट मध्ये एखादं गॅरेज असायचं ज्याला 3 बाजूनी क्लोज आहे समोरनं ओपन आहे, असं गॅरेज असायचं जनरली. तर गॅरेज जर काय प्रोव्हाइड केलं असेल प्रोजेक्ट मध्ये तर त्याचे नंबर्स. त्याचबरोबर आता गॅरेज आपण म्हणतोय पण अदरवाईज आता कवर्ड पार्किंग असतात, तर कवर्ड पार्किंगच्या डिटेल्स सुद्धा द्यायला लागतात अलॉंग विथ रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन. द नेम्स अँड ऍड्रेसेस ऑफ रिअल इस्टेट एजंट्स, जर या प्रोजेक्टशी कनेक्टेड काही रिअल इस्टेट एजंट्स असतील तर त्यांचे नेम्स ऍड्रेसेस सुद्धा द्यायचे याच्यासोबत, म्हणजे त्याच्या डिटेल्स सुद्धा द्यायचे. द नेम्स अँड ऍड्रेसेस ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर अँड अदर पर्सन्स कनेक्टेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ द प्रपोज प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये रेराच्या नवीन डेफिनेशन मध्ये किंवा रेराच्या डेफिनेशन मध्ये या सगळ्यांना सुद्धा प्रमोटर कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे बरं का. फक्त बिल्डर डेव्हलपर हा प्रमोटर कॅटेगरीमध्ये येत नाही, तर हे सगळे येतात. कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर, त्या साईटवर काम करणारा इंजिनियर आणि रिअल इस्टेट एजंट सुद्धा. तर हे सगळे प्रमोटर या कॅटेगरीमध्येच येतात, म्हणजे प्रत्येकाची त्या प्रोजेक्टशी रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्यासोबत आपण ह्याच्या वेबसाईटला जर भेट देता आली तर देऊया.
ही स्क्रीन होतीये का शेअर? हो सर, होतीये. होतीये ना? हो. तर ही बेसिकली महारेराची वेबसाईट आहे. ह्याच्यावर आपण प्रमोटर्स साठीचा जो सेक्शन आहे त्याला फक्त आजच्या पुरतं ओपन करूया. तर याच्यात गायडन्स फॉर प्रमोटर्स जो सेक्शन आहे ना तेवढंच आपल्याला बघायचं आहे. हा दिसतोय ना आता? विजिबल आहे ना सगळ्यांना? हो हो सर. हो. तर याच्यामध्ये जी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दिली आहे ना तीच आपण ऍक्च्युली बघितली. तर याच्यामध्ये हे सगळे दिलेले आहेत बघा. फॉर्म ए जो ऑनलाईन अवेलेबल आहे, तुमचं युजर अकाउंट आणि म्हणजे अकाउंट क्रिएट झाल्यानंतरच तो तुम्हाला दिसेल आणि तो ऑनलाईनच भरायचा आहे. आणि मग हे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. याच्यात फॉर्म बी आहे, पॅन कार्ड आहे, लिगल टायटल आहे आणि त्या प्रत्येकाचं ब्रीफ डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर हे कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये हा भरायचा आहे, तर हे सगळे फॉर्मॅट अवेलेबल आहेत रेराच्या वेबसाईटवर. या प्रत्येकाचं फॉर्मॅट आहे. यातले काही प्रमोटरच्या लेटर हेडवर लागते, काही लेटर हेड नसलं तरी चालेल, पण इतर फॉर्मॅटमध्ये ते लागते. तर ही सगळी बेसिकली डॉक्युमेंट्स आहेत. जो मगाशी मी म्हणत होतो CARSI डिटेल्स, तर त्या या आहेत. CAचं सर्टिफिकेट आहे, प्रोफार्मा ऑफ दी अलॉटमेंट लेटर आहे, प्रोफार्मा ऑफ दी ॲग्रीमेंट फॉर सेल आहे. त्याच्यामध्ये काय डेव्हिएशन असेल तर ते डेव्हिएशनचे फॉर्मॅट आहेत. तर त्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला हे बेसिकली सबमिट करायचं आहे. आता यातले जे बरेचसे फॉर्मॅट्स आहेत ना, हे आपल्याला ड्युरिंग कोर्स ऑफ फर्दर जे आपले सेशन्स होतील त्याच्यामध्ये त्या याची फॉर्मॅट्स आपल्याला बघायला लागतील. किंवा आपल्याला असंही आपण करू शकतो की एखादं पूर्णपणे प्रमोटर डेव्हलपरच्या प्रोजेक्टची आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेतली तर त्याच्यामध्ये ही सगळी फिल्ड अप फॉर्मॅट्स आपल्याला बघायला मिळतील. तर आपण एखादा तो प्रोजेक्ट सुद्धा आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये ही फॉर्मॅट्स आपल्याला अवेलेबल आहेत. तर तो आज तर आपण ते बघणार नाहीये, आपण ते उद्याला बघूया. पण आपल्याला जर काही फॉर्मॅट्स बघायचे असले तर आपण एखाद दोन फॉर्मॅट बघूया. किंवा काही इंटरॅक्ट करायचं असेल, काही बोलायचं असेल, क्वेश्चन घ्यायचे असतील तर क्वेश्चन पण आपण घेऊ शकतो. काय विचारायचंय का निलेशजी, भारतजी, अजिंक्य? निलेशजी हा सर. बोला बोला. नाही सर, विशेष असं नाहीये. फक्त माझं म्हणणं काय होतं, हे हा आपण रेराचं रजिस्ट्रेशन नगरपालिका बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर आपण करायचं आहे, नाही? हो हो
सगळ्या परवानग्या जोपर्यंत नाहीत ना आपल्याकडे तोपर्यंत रेराचं रजिस्ट्रेशन होत नाही, कारण ही सगळी स्टॅच्युटरी डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात. आणि सर ह्याला येणे कंपल्सरी आहे का? हो, येणे कंपल्सरी आहे. म्हणजे नगर परिषदने जर परवानगी दिली असेल त्याच्यावरती होणार नाही? नाही, नगर परिषदच तुमच्याकडनं येणे असल्याशिवाय देत नाही ना परमिशन तुम्हाला. नाही ना सर. आता आता काही नाही देतो देतो ना सर. नाही, याला बर का, काही स्पेसिफिक एरियाचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याला हा. मला वाटतं येणेचा क्लॉज यांनी काढलाय का बहुतेक. तुम्हाला जास्त त्यातली माहिती असेल तर तुम्ही पण शेअर करू शकता. हा सर, कारण का कसं आहे, नगरपालिकामध्ये नगरपालिका हीच आमच्यासाठी कलेक्टर असते. ती आम्हाला हो. परमिशन देते. पण जर मला हो. करायचं असेल तर पुढची प्रोसिजर करण्यासाठी मला म्हणजे टाउन प्लॅनिंग कलेक्टर इकडे जावं लागतं. पण तोच परमिशन नगरपालिका देते आम्हाला. हा, मग हे याच्यामध्ये ग्रामपंचायत. जी आपण रेराची वेबसाईट बघितली ना, किंवा रेराची जी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे जी आपण बघितली, तर त्याच्यामध्ये या अथॉरिटीकडनं मिळालेली परमिशन हीच तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि त्यांनी तो क्लॉज जो दिलेला आहे, जर प्लॉटेड डेव्हलपमेंट असेल तर येणे, हा बरोबर. पण तर ते सर. येणे ज्याला रिक्वायर्ड आहे ते येणे असल्याशिवाय सँक्शनिंग अथॉरिटी तुमचं सँक्शन करत नाही. पण काही याला जर एक्झम्पशन असेल आणि सँक्शन होत असेल तर तो सँक्शन प्लॅन सबमिट केला तरी माझ्या हिशोबाने चालणार आहे. पण आपण एकदा याच्यावर थोडस डिटेल मी सुद्धा स्टडी करून तुम्हाला याचं उत्तर देऊ शकेन. कारण सर कसं ग्रामपंचायतीच्या हद्दीत असेल ना, तर ग्रामपंचायत फक्त एनओसी देते. तर ती येणे राईट. कलेक्टर कडनं करून आणावी लागते. पण नगर परिषदच्या हद्दीमध्ये नगर परिषद परमिशन देते डायरेक्ट. हम्म. फक्त आता विषय कसा आहे, आता ऑनलाईनच्या प्रोसिजर मध्ये पुढे येणार आहे, म्हणजे GR निघालाय त्याचा, पण फॉर्मॅट नाही निघालाय की जेव्हा आपल्याला परमिशन मिळेल नगर परिषदकडून तेव्हा त्याला हा. सनद पण मिळेल त्यासोबत येण्याची. तेव्हा सनद मिळणार आपल्याला येण्याची, जी आपण कलेक्टर ओके. कडनं आता घेतो ना. ओके. फक्त ओके. ते ओके. काय झालंय, GR निघालंय पण अजून त्याच्यात प्रोसिजर नाही झालेली. ओके. हा, ती माझा अंदाज आहे की दिवाळीपर्यंत कदाचित ते पण होऊन जाईल. म्हणजे राईट, जेव्हा राईट, आपण राईट. परमिशनला टाकलं नगर परिषद मध्ये, की हा. तेव्हा जे परमिशन देतील ना त्यालाच अटॅच सनद पण असणार आहे. राईट, 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 राईट. म्हणजे आता तरी या डॉक्युमेंट मध्ये येणे डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला दिसत नाहीये. आता हे जर तुम्ही बघितलं, इथे बिल्डिंग प्लॅन हम्म. ऑब्लिक येणे ऑर्डर फॉर प्लॉटेड डेव्हलपमेंट हा. असं म्हटलेलं आहे. कारण का त्यांनी ऑर मध्ये टाकलंय ग्रामपंचायतीत कंपल्सरी वरूनच आणायला लागते ऑर्डर टाउन प्लॅनिंग मधनं. हम्म, ते हम्म, काही हम्म. ग्रामपंचायत लेवलला मिळतच नाही. ते फक्त एनओसी देतात की बाबा इथे प्रोजेक्ट करण्यासाठी आमची कोणती हरकत नाही म्हणून. असं फक्त एक ओके. एनओसी असते. बाकी मग ते टीपी वाले सगळं रुल्स प्रमाणे चेक करतात. कारण का ग्रामपंचायतीमध्ये तसं कोणी नाही आहे टेक्निकली माणूस. करेक्ट. नाही, नसतोच माझ्या मते, वरनं हा. आपल्याला याच्याकडनं आणायला लागते. हा, ते हळूहळू असं पण होणार आहे की ते टीपीचा प्रत्येक एरियामध्ये जो मेन एरिया असतो ना ग्रामपंचायतीचा त्याच्यामध्ये हा. ते टीपीचा एक एक माणूस येणार तो. अच्छा. हा, म्हणजे पुढे ते आता ते पण ऑनलाईन केलं ना त्यांनी. आता बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्यात. हो. आणि म्हणजे इवन बहुतेक सगळ्या कॉर्पोरेशन मध्ये आणि PMRDA जी आता पुण्याशी रिलेटेड ऑर्गनायझेशन आहे, किंवा हम्म. टाउन प्लॅनिंग मध्ये हो. सगळीकडे आता या गोष्टी ऑनलाईनच होत चालल्यात. तर चांगलंही आहे एका अर्थाने ते. हो सर. फक्त कसं आहे ऑनलाईन वाल्यांचं अजून त्यांचंच काही गोष्टी क्लिअर नाहीत. खूप हो, अडचणी येतात ऑनलाईन. हो, 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 हो. सध्या नवीन असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम येणार. त्यांना पण समजत नाही की नक्की काय करायचं, आणि आपल्याकडे तेवढी IT सेल पण एवढं खास नाहीये की प्रत्येक गोष्टी बरोबर, हे करेल. ते चुकातून बरोबर. हळूहळू शिकतात, त्यामुळे ते होऊन जाईल हळूहळू नंतर. राईट. तर ही सगळी बेसिकली डॉक्युमेंट्स आता आपण हॅलो. बघितली. हा, बोला बोला. तर हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर रेरा करून हे व्हेरीफाय होतात का सर? लिगल आहेत अनलिगल आहेत? रेराकडून चेकिंग होते का सगळ्या डॉक्युमेंट्स?
हो, सगळ्याच स्क्रुटनी होतं. म्हणजे आपण ती प्रत्येक डॉक्युमेंटचं स्क्रुटनी होतं. आपण परत बघूया का ती वेबसाईट माझ्या मते. त्याच्या पुढच्या स्टेजही आहेत त्याच्यात. हा. हा हा. आपल्याला थोडस एखाद्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचे. प्रोजेक्ट जो रजिस्टर झालाय ऑलरेडी त्याला आपल्याला नंतर व्हिजिट करायची. तर हे बघा, ही जी याच्यामध्ये 5 स्टेज आहेत. ही पहिली स्टेज जी आहे तर तुम्ही फॉर्म सबमिट करताय आणि ही दिसतीये ना, विजिबल आहे ना साईट. येस हो येस. हो हो सर. तर पहिल्या स्टेजमध्ये आपण फॉर्म आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट अपलोड करतोय. बरोबर आहे. त्याच्या आधीची स्टेज यांनी दुसऱ्या ह्याच्यात दिली की तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचे. जी पहिली स्टेज आहे ऍक्च्युली. अकाउंट क्रिएट करायचे, युजर आय डी आणि पासवर्ड, आणि त्यानंतर मग पुढच्या हे सगळं अप्लाय करायचंय आणि मग ही सगळी डॉक्युमेंट अपलोड करायची. त्याच्यानंतरची जी ही 5वी स्टेज आहे ना, चौथी सॉरी, तर याच्यामध्ये ट्रॅकिंग प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन म्हटलंय बघा. तर तुम्ही प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन स्क्रुटनी होते याच्यात. प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन विल बी scrutinized by the legal, finance and technical department of RERA. In case of any discrepancy in the application, promoter will be informed through email, SMS, and scrutiny remarks will also be displayed on the promoter's dashboard. आता तुम्ही एकदा तुमचं अकाउंट क्रिएट केलं की सगळं जे काही कम्युनिकेशन होईल ते तुम्हाला त्या अकाउंट, तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला ते कम्युनिकेशन दिसेल. कुठलंही कम्युनिकेशन असेल तरी. ठीक आहे. आणि ही प्रोसिजर तुम्हाला एक्सपिडाईट करायची असेल तर आता यांनी काही स्क्रुटनी रिमार्क्स रेज केले असतील तर त्याचा कंप्लायन्स तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आणि तो कंप्लायन्स केल्यानंतर पुढची स्टेज होणार. अशा प्रकारे ते जाईल. कारण त्यांचं 3 लेवलला बघा इथे दिलंय त्यांनी. 3 लेवलला यांचं स्क्रुटनी होतं. एक तर लिगल, फायनान्शियल, फायनान्स आणि टेक्निकल डिपार्टमेंट. या 3 डिपार्टमेंट कडनं स्क्रुटनी होतो तो ऍप्लिकेशन. आणि मग त्याच्यावर काही रिमार्क असतील तर रिमार्क तुम्हाला ऑनलाईन दिसतात. आणि ती प्रोजेक्ट ही जी प्रोसेस आहे ही 2 वेळा 3 वेळा पण होऊ शकते की आणखी काही रिमार्क्स आले, पुन्हा ते कंप्लाय केले, पुन्हा अपलोड केले, अशा प्रकारे तुम्हाला ते करत करत जावं लागेल किंवा करावं लागेल या प्रकारे. किंवा काही प्रोजेक्ट फर्स्ट गो मध्ये पण क्लिअर होऊन त्याला अप्रुव्हल मिळू शकतं रजिस्ट्रेशन. ठीक आहे. सर तर या स्टेजेस आहेत त्या बेसिकली. पेपरमध्ये याच्यामध्ये 5 स्टेजेस आहेत. सर हा, आजच्या अजिंक्य पेपरमध्ये एक बोला. बातमी आली. 1750 प्रोजेक्टला रेराने स्थगिती दिलेली आहे. त्या पेपर मधली बातमी आहे लोकमत. मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. हा, हो, दिली आहे ना. रजिस्ट्रेशन करतात पण अपडेट काहीच करत नाहीत. त्या संदर्भात त्यांनी ते 1750 प्रोजेक्ट ची नोंदणी थांबवलेली आहे, स्थगिती दिली. हो, बरोबर आहे. ते- ती आहे, रिसेंट बातमी आहे. रेरा आता म्हणजे स्ट्रिंजंट किंवा स्ट्रिक्ट ऍक्शन्स आता घेते सगळीकडे. याला नुसतं अपलोड करून किंवा नुसतं रजिस्ट्रेशन करून भागत नाही, तर क्वार्टरली अपडेट सुद्धा याला करत जावं लागतं. प्रत्येक प्रोजेक्टचं अपडेट देत जावं लागतं क्वार्टरली. तर ते काही करत नाहीयेत. काही प्रोजेक्ट डिले आहेत वगैरे. प्रत्येकावर रेरा आता ऍक्शन घेते. माझ्या मते त्या प्रमोटर्स मध्ये ते सगळे लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स आहेत, सस्पेंडेड, अबेयन्स आणि काय काय करेक्शन्स आहेत, काय 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 आहेत, ते सगळे प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतील. आता 1750 ची आजची बातमी आहे का 2-3 दिवसातली आहे? आजची बातमी आहे, सर.
अच्छा. मग त्यांना अपडेट नाही म्हणून हे केलंय का? मी शेअर केले सर त्या ग्रुपमध्ये. रजिस्ट्रेशन सस्पेंड केलंय? हो हो सर. ओके. तर ती अथॉरिटी आहेच ना, रेराकडे दिलेलीच आहे ती अथॉरिटी. आणि हे लोक करत नाहीत बरेचसे लोक. म्हणूनच रेग्युलेशन यावं किंवा शिस्त लागावी म्हणून या अथॉरिटीची बेसिकली क्रिएशन झालेलं आहे. मी काही हे ओपन करत होतो, एखाद दोन फॉर्मॅट्स. याच्यामध्ये ही बरीचशी फॉर्मॅट आहेत बघा. म्हणजे लिगल टायटल रिपोर्टचं हे फॉर्मॅट आहे, किंवा डिक्लेरेशन अबाउट कमन्समेंट सर्टिफिकेट त्याचं हे फॉर्मॅट आहे. या प्रत्येकाची फॉर्मॅट्स रेराने दिलेली आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सबमिट करायचे. हा फॉर्मॅट पण करून बघितला तर लीगल टायटल रिपोर्ट जो आहे तो बेसिकली ऍडव्होकेटच्या लेटर हेडवरच सबमिट करावा लागतो. ठीक आहे. ऍडव्होकेटचं लेटर हेड विथ टेलिफोन आणि ईमेल, आणि हा त्याचा फॉर्मॅट आहे. एखादी माहिती हाईड करू शकतो का बिल्डर? त्यांना काय एखादी गोष्ट दाखवायची नसेल तर रजिस्ट्रेशन कोणाला करताना एखादी गोष्ट हाईड करू शकतो का बिल्डर समोर? हाईड करू शकतो, पण ते स्क्रुटनी मध्ये त्याची क्वेरी रेज होते. कारण जसं आपण मगाशी त्या वेबसाईटला बघितलं की स्क्रुटनी या प्रत्येक ऍप्लिकेशनचं 3 डिपार्टमेंट कडनं होतं. लीगल, फायनान्शियल आणि टेक्निकल. या 3 डिपार्टमेंट कडनं त्याचं स्क्रुटनी होतं, आणि प्रत्येक प्रोजेक्टशी रिलेटेड क्वेरी असेल तर ती रेज होते, आणि ती क्वेरी जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन ग्रँट होत नाही. त्यामुळे जरी माहिती दडवायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत रेरा अथॉरिटी सॅटिस्फाई होत नाही तोपर्यंत प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन मिळत नाही. कारण त्यांचं 3 स्टेजला किंवा 3 डिपार्टमेंटच्या थ्रू त्यांचं स्क्रुटनी होतं प्रत्येक ऍप्लिकेशनचं. करेक्ट. हा एक आहे. त्यानंतर तुमचा डिक्लेरेशन अबाउट कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे. हे सगळे फॉर्मॅट बेसिकली यांनी अवेलेबल करून घेत. हे बघा, फॉर्मॅट डी म्हणतात त्याला. किंवा इतरही काही फॉर्मॅट्स आहेत. तर आपण उद्याला जेव्हा आपण भेटूया ना, त्यावेळेला आपण एक प्रोजेक्ट घेऊ एक्झाम्पल म्हणून. त्या प्रोजेक्टला याच वेबसाईटवर आपण व्हिजिट करूया, आणि व्हिजिट केल्यानंतर आपण आज जी डॉक्युमेंट डिस्कस केली ना, ती सगळी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोडेड आहेत किंवा अपलोडेड असतात. त्याच्याशिवाय ते प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनच मिळत नाही. तर ते आपण करू शकतो. उद्याला आपण ते नक्की करूया. आणि रजिस्ट्रेशनची पुढची स्टेज आपण बघूया की रजिस्ट्रेशन करताना पुढची स्टेज काय आहे, आणि एका प्रोजेक्टला आपण व्हिजिटही करूया. ठीक आहे. तर मॅडम आपण क्लोज करूया का आजचं? चालेल ना किंवा सर. अजून कोणाला बोलायचंय का, काही शेअर करायचं किंवा विचारायचंय तर विचारू शकता. हॅलो.
हा बोला ना सर. सर अजिंक्य बोलतोय. आपण अजिंक्य बोलतो. जे रजिस्ट्रेशन स्टेप वाईज आहे ते नाही बघणार आहे का, म्हणजे कसं करायचं काय करायचं कुठले त्याचे प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन आपण बघतोय. रजिस्ट्रेशनचं आहे ना, आपण बघूया. आपल्याला डमी प्रोजेक्ट मग क्रिएट करायला लागेल. कारण हा जो बेसिकली ऍप्लिकेशन आहे ना, ज्याच्यामध्ये डिटेल्स भरायचे आहेत, तर तो आपण एका हम्म. प्रोजेक्टचा भरलेला बघूया. पण आपण जर बरं. भरलं ना, तर आपल्याला ते डमी अकाउंट क्रिएट करायला लागेल. अकाउंट क्रिएट झाल्याशिवाय फॉर्म ऍक्सेस होत नाही तो वेबसाईटचा. हो बरोबर आहे ना सर. हा, तर आपण भरलेला बघितला तर चालणार आहे ना आपल्याला. बरोबर. जो प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे, अशा एखाद्या रजिस्टर्ड प्रोजेक्टचा फॉर्म आपण तो ओपन करून पाहिला तर तो आपल्याला हम्म. चालेल का? सर, म्हणजे हॅलो. हा हा बोला. सर म्हणजे भरून आपण कॅन्सल नाही का करू शकत? डमी अकाउंट क्रिएट करता येते का मी बघतो. मला हा. थोडीशी ती आयडिया नाही डमी अकाउंट क्रिएट होईल का. हम्म. कारण काय होतं, त्या प्रोजेक्ट साठी स्पेसिफिक आपल्याला ते युजर अकाउंट क्रिएट करायला लागतं. अच्छा. तर आपण XYZ प्रोजेक्ट म्हणून आपल्याला ते क्रिएट करता आलं तर आपण तसं करूया आणि भरूया ऍक्च्युअल फॉर्म. हा. आपण तो प्रयत्न करू. पण ते पॉसिबल नसेल, म्हणजे डमी अकाउंट क्रिएट होत नसेल, तर आपण मग भरलेला फॉर्म बघू शकतो. तो एक ऑप्शन आहे आपल्याकडे. पण उद्याला मी सकाळी बघीन की तो डमी अकाउंट क्रिएट होतोय का. चालेल ना सर. अजिंक्य, अजून काही होती का तुमचं डाऊट? नाही सर नाही. ठीक आहे, मग आजच्यासाठी थांबूया आपण. उद्याला आपण ऍक्च्युअल त्या वेबसाईटवर तो आयदर ऍप्लिकेशन भरू किंवा मग भरलेलं ऍप्लिकेशन भरू, जर ते पॉसिबल होत नसेल तर. हो. हो. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मग थांबूया. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट हो. सर. येस, थँक्यू.